हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. म्हणजे आम्ही आता जे काम करायला आलोय त्याच्यासाठी आम्ही निघालोय. आम्हाला भरपूर दुपारी 1 वाजेपर्यंत आपलं काम आवरेल. त्याच्यानंतर आपण पुढचं प्लॅन करणार आहोत आणि त्यासाठी आता ब्रेकफास्ट करून निघेल. बघू आता काय कुठला कॅब, ओला किंवा रिक्षा पकडायचा आहे. बघू आता. भगवान उठा लो हमें, थक गए हम दिन भर काम करके. खरंच राव, भयंकर टायर्ड झालंय. आज लय काम केलं आम्ही. आणि एक गोष्ट म्हणजे जी गेलेली आहे ना, ती थोडी म्हणजे वाईट वाटण्याची गोष्ट आहे. जे काम करायला गेलो होतो ते काम सक्सेस झालं नाही. उद्या आणि ऍक्च्युली आणि जायचं आहे आपल्याला. ते दिवसभर काम केलं तरी आपलं असं ना की वेस्ट वाला काम करून आलो आम्ही. आता जस्ट आलोय रूमवर, म्हणजे दुसरीकडे रूम घेतलंय आणि इथं फ्रेश झालो. आता बसलोय, जरा चहाची वाट बघायला लागलोय. चहा आली की मस्त एक घुट चहा घेऊन जरा फ्रेश होतो आणि तुम्हाला पुढचे अपडेट देतो. सर ते बा एवढा खाऊन तरी आधी तृप्त हो. लई जाम भूक लागले राव. दुपारी जेवण नाही, काय नाही. विनीतनं आज मागवलंय माझ्यासाठी, फक्त आणि फक्त माझ्यासाठी ग्रिल्ड सँडविच मागवलंय. व्हेज वाला, नॉनव्हेज नाही आज मंडे आहे. त्यासाठी तर खाऊन जरा तृप्त हो. चहा दाखव. चहा पण गरमागरम दिलेत. नीट तू पण ठीक आहे. एवढे चांगले. ठीक आहे, तू पण घे. गाईस, बाहेर फिरून तरी आलो. आता झाला वेळ, त्याला भरपूर झालाय आणि जेवणाचा वेळ झालाय आता. त्यासाठी आम्ही जेवण रूम मध्येच ऑर्डर केलं, बाहेर कुठे गेलो नाही. आणि रिसेंटली आपलं जेवण पण आलंय. हा, जेवण आलं का विनीत? दाखव बघ काय काय जेवण तरी आपलं आलं. काहीतरी विनीतनं काहीतरी प्रिपेअर करून, प्रिपेअर नाही केला, फक्त त्यांनी काहीतरी शोधाशोध लावून जेवण मागवलं विनीतनं. बटर मिल्क पिऊया की आता, जेवणच करून टाकू. वेळ पण झाला, किती झालं? 9 झाले का? बस आजची दिवसाची सुरुवात आम्ही केलंय. आणि ऍक्च्युली काल रात्री आम्ही इथं स्टे केलो होतो आणि आता चेकआउट करून आम्ही निघालो. ज्या कामासाठी आलो होते तिथं ओला बुक केलंय. आता येईल आणि 5 मिनिटात. आज कामावरून निघायचं आहे आपल्याला. कामावरून निघायचं म्हणलं तर कितीला चालतंय माहित नाहीये, बघू आता. लवकर आवरूया काम, निघूया का? नाहीतर खालच्यासारखं व्हायला नको. गडबड करायचं आणि निघायचं. त्याला लोकेशन माहिती आहे ना? कुणाला? ओला हा, सांगितलं त्याला लक्ष्मी निवास. नाहीतर आणि दुसरीकडे जाऊन बसेल. एकदा कॉल करतो ते. ऑलरेडी वेळ झाला आपल्याला. ऍक्च्युली 9 वाजता पोहोचायला पाहिजे, तर 9:30 इथं झाले आपल्याला. एक तास तर थोडंफार डिले होणार. राजस्थान इंदौर हाईवे. यहाँ तो ऑटो खड़ा नहीं रहेगा, जहाँ स्टैंड है ऑटो का वहाँ रहेगा. 1.5 किलोमीटर दूर से आया मुझको दो. मेरे लिए कितना हो जाएगा? वो 5 किलोमीटर ये और 1.5 वो. हाँ, जो से बता रहे ना. तो 6 दूनी 12-13 किलोमीटर, मगर 200 रुपये में नहीं मिलेगा तो क्या मतलब? वहाँ पे राइड तो मिलेगी नहीं, आपको छोड़ना है और रिटर्न खाली खाली आना है. यहाँ पीतमपुर में ऑटो है कम, इसलिए राइड नहीं मिलती. और वहाँ इंदौर में तो 1-2 लाख ऑटो है, पैसे भी फटाफट मिलेगी. वहाँ ड्रॉप करा, वहीं राइड मिल जाएगी. क्या है कि मॉर्निंग में अगर धोने घट्टा खराब हो जाए, दिन खराब हो जाए. मैं पहले बोल दो मेरे दोस्तों का तो आते ही. गाईस, आमची बार्गेनिंग मध्ये आज रिक्षावाल्याचे आमचे लागलेले होते. तो म्हणतो 200, आम्ही म्हणतो 150. ऍक्च्युली कॅब बुक केलं होतं आम्ही, कॅब म्हणजे ओला. तेव्हा दाखवत होतं ओलामध्ये 94 रुपीज आणि आम्ही बुक केलं. आणि आता तो म्हणतोय जास्त आहे, त्यामुळे तुम्ही जास्त जायला पाहिजे. तो 150, आम्ही 94 वरनं 150 आलो. तो म्हणतो नाही, लांब आहे, 200 लागणार आहे.
बस होगी ना आपकी वहाँ मनाल होटल हाल पे है। नहीं थे कर्नाटक से नहीं मनाल होटल से मिलती होगी ना, कहाँ जाओगे वहाँ पे शाम को? शाम को देखें मेरा मतलब इधर ही ठहरोगे कि जाओगे? इसको जाने का प्लान है उज्जैन को। इधर काम होने के बाद इसलिए चेकआउट करके ही जा रहे हैं अभी। शाम को जाके डायरेक्ट उज्जैन को जाने का। इंदौर को जाने के बाद 200 म्हणा लागलाय आणि 180 लांब बसतोय. इंदौर तो मेरा उज्जैन। हाँ डायरेक्ट नहीं मिलता तो ऐकतं की नाही माहिती 200 तो ऐकणार तर वाटतं. ओ 5-5 रुपए तो स्लीपर वगैरह जाते रहते वो दे सकते हैं क्या? मिल सकता है सर क्या नहीं? यहाँ तो उज्जैन की नहीं है ना, डायरेक्ट नहीं है इंदौर ही जाना पड़ेगा। उधर से उधर जाएंगे बस टाइम तक रहेगा ना चालतंय. बघू आता काम आवरून हाँ निघतो बघ. इंदौर जाने की 6-7 दिन